नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि तितक्याच महत्त्वाच्या ऐतिहासिक आणि कायदेशीर पेचावर चर्चा करणार आहोत. विचार करा, ज्या समाजाने ऐतिहासिकदृष्ट्या आणि अगदी जाणीवपूर्वक आपली जातीची ओळख नाकारली, त्याच समाजासमोर आज सरकारी जनगणनेच्या फॉर्मवर तीच जात पुन्हा नोंदवण्याची वेळ का बळ आली असावी? हा खरोखरच एक मोठा विरोधाभास आहे आणि आजच्या या विश्लेषणात आपण उपलब्ध माहितीच्या आधारे नेमका हाच पेच उलगडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता तुम्हाला साहजिकच हा प्रश्न पडला असेल. माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांनी त्यांच्या विश्लेषणात हाच एक अत्यंत विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित केलाय. धर्मांतरित बौद्धांवर महार लिहिण्याची वेळ का आली? हाच प्रश्न आज आपल्या आजच्या या सादरीकरणाचा मुख्य आधार आहे. आपण कोणत्याही एका बाजूने न बोलता उपलब्ध संदर्भांच्या आधारे या प्रश्नामागील कायदेशीर आणि सामाजिक सत्य तटस्थपणे समजून घेणार आहोत. तर हा गुंतागुंतीचा विषय समजून घेण्यासाठी आपण ओळख आणि आरक्षणाचा पेच, 1950चा आदेश, कायदेशीर अडचणी, आगामी जनगणना आणि शेवटी यातून मार्ग काढण्यासाठी सुचवलेला व्यावहारिक पर्याय अशा 5 टप्प्यांतून जाणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. ओळख आणि आरक्षणाचा पेच हा नेमका काय संघर्ष आहे ते बघूया. हा ना, एक खूप मूलभूत असा संघर्ष आहे. म्हणजे बघा, एका बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मसन्मानाच्या चळवळीचं वैचारिक ध्येय आहे, जिथे हिंदू धर्मातील जात व्यवस्था नाकारून एका नव्या सन्माननीय ओळखीची निर्मिती झाली. तर दुसऱ्या बाजूला आहे एकदम कठोर कायदेशीर वास्तव. आरक्षणाच्या आणि सरकारी लाभांसाठी शासनाने मान्यता दिलेल्या जातीची नोंद करणं हे संविधानानुसार अनिवार्य ठरतं. इथेच हा वैचारिक आणि कायदेशीर पेच तयार होतो. आता वळूया पुढच्या भागाकडे, जिथे आपण 1950चा आदेश आणि धर्मांतराचा ऐतिहासिक संदर्भ बघणार आहोत. ही ऐतिहासिक कालरेषा किंवा टाईमलाईन समजून घेणं खूप गरजेचं आहे बरं का. 1950ला काय झालं तर संविधानाचा अनुसूचित जाती आदेश जारी झाला. त्यानंतर बरोबर 6 वर्षांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तन झालं. आणि आता आपण 2026च्या जनगणनेच्या उंबरठ्यावर उभे आहोत. यापूर्वीच्या दोन्ही ऐतिहासिक घटनांचा आगामी जनगणनेवर कसा थेट परिणाम होणार आहे हे आपण पुढे पाहणारच आहोत. कायद्याच्या भाषेत अनुसूची किंवा शेड्यूल म्हणजे नेमकं काय, तर 1950च्या आदेशांतर्गत निश्चित केलेली जाती किंवा समूहांची अधिकृत यादी. साध्या भाषेत सांगायचं तर कायद्यानुसार फक्त याच यादीत समाविष्ट असलेल्यांनाच आरक्षणाचे लाभ मिळतात. जर एखाद्याचं नाव या यादीत नसेल तर त्या व्यक्तीला या लाभांपासून कायदेशीररित्या वंचित राहावं लागतं. आता हा आकडा बघा, 37. हा फक्त एखादा रँडम नंबर नाहीये. ऐतिहासिकदृष्ट्या महाराष्ट्रातील अनुसूचित जातींच्या यादीत महार या जातीची नोंद क्रमांक 37वर आहे. जे लोक 1956 मध्ये बौद्ध झाले ते मूळचे याच अनुसूचित क्रमांक 37शी संबंधित होते. आणि आरक्षण मिळवण्यासाठी आजही हाच क्रमांक सर्वात निर्णायक ठरतो. तिसरा भाग, कायदेशीर मान्यता आणि त्यातल्या अडचणी. हा ओळखीचा लढा नेमका कुठे अडकलाय ते पाहूया. इथे भारतीय संविधानाचं कलम 366(24) खूप महत्वाचा दुवा ठरतं. आता हे कलम काय सांगतं? यानुसार अनुसूचित जात ही केवळ एक जात असणं बंधनकारक नाहीये, तर तो एक समूह किंवा ग्रुपसुद्धा असू शकतो. याचाच अर्थ कायद्यात अशी तरतूद आहे जिथे धर्मांतरित बौद्ध यांना जात म्हणून नव्हे तर एक मागासलेला समूह म्हणून कायदेशीररित्या वर्गीकृत केलं जाऊ शकतं. आणि याच कायदेशीर तरतुदीचा आधार घेऊन अनेक प्रयत्न झाले. माजी न्यायाधीश अनिल वैद्य आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यासाठी खूप धडपड केली. त्यांनी चक्क केंद्र सरकारला निवेदने दिली, केंद्रीय विधिमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्याशी बैठका केल्या. एवढंच नाही तर संबंधित विधेयकाचा मसुदाही तयार करून दिला. डॉक्टर यशवंत चावरे आणि जितेंद्र गायकवाड यांसारख्या नेत्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. पण दुर्दैवाने आजचं वास्तव थोडं वेगळं आहे. एवढे प्रयत्न करूनही व्यापक पाठिंब्याचा अभाव आणि काही विरोधामुळे आजही धर्मांतरित बौद्ध या स्वतंत्र लोकसमूहाचा अनुसूचित जातींच्या अधिकृत यादीत समावेश होऊ शकलेला नाहीये. त्यासाठी आवश्यक असणारी कायदेशीर दुरुस्ती आजही प्रलंबितच आहे. यानंतर येतो तो सर्वात महत्वाचा आणि सध्याचा कळीचा मुद्दा, आगामी जनगणना आणि वर्गीकरणाचं आव्हान. हा 13% आकडा लक्षात घ्या. पूर्वी महाराष्ट्रात कसं होतं? अनुसूचित जातींसाठी एकत्रितरित्या 13% आरक्षण होतं. त्यामुळं जनगणनेत नेमकी काय नोंद होते याने आरक्षणाच्या एकूण वाट्यावर फारसा फरक पडत नव्हता. लोक या एकत्रित आरक्षणाच्या छत्राखाली सुरक्षित होते. पण आता परिस्थिती एकदम वेगाने बदलतीये. आता ही परिस्थिती का बदलतीये? कारण आलंय उपवर्गीकरण, म्हणजेच सब कॅटेगरायझेशनचं नवीन धोरण. हे थोडं लक्ष देऊ नाही का?
उपवर्गीकरण म्हणजे प्रत्येक जाती गटाला त्यांच्या जनगणनेत नोंदवलेल्या अचूक लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षणाचा वाटा दिलं. हे आता पूर्णपणे गणितावर आधारित असणार आहे. म्हणजे काय तर आता केवळ नोंदवलेली लोकसंख्याच त्या समूहाचं प्रतिनिधित्व ठरवणार आहे. आणि म्हणूनच लेखकाने त्यांच्या विश्लेषणात हा अतिशय स्पष्ट आणि गंभीर इशारा दिलाय. ते म्हणतात की वर्गीकरणामुळे आरक्षणातील टक्केवारी कमी होऊन बौद्ध समाजाचे मोठं नुकसान होऊ शकते. याचा सरळ अर्थ असा की जनगणनेत जर योग्य नोंद झाली नाही आणि कागदोपत्री लोकसंख्या कमी दिसली तर या नव्या धोरणामुळे आरक्षणाचा खूप मोठा फटका बसू शकतो. तर मग आता करायचं काय? वळूया शेवटच्या भागाकडे, सद्यस्थिती आणि यातून काढता येणारा व्यावहारिक मार्ग. सध्या समाजामध्ये जनगणनेचा फॉर्म भरताना 2 मुख्य पर्यायांवर चर्चा सुरू आहे. मार्ग अ सांगतो की धर्म बौद्ध लिहा आणि जातीचा रकाना एकतर रिकामा सोडा किंवा तिथे फक्त SC असं लिहा. दुसरीकडे मार्ग ब असा आहे की धर्म बौद्ध लिहा पण जात म्हणून महार अशी स्पष्ट नोंद करा. आता हे थोडं गणिताच्या पातळीवर समजून घेऊया, कारण शेवटी सगळा खेळ आकड्यांचा आहे. मार्ग अ नुसार जर जातीचा रकाना रिकामा सोडला तर अधिकृत जनगणनेत अचूक गणना होणार नाही, ज्यामुळे आरक्षणाच्या वाट्याचं मोठं नुकसान होऊ शकतं. या उलट मार्ग ब नुसार जर जात महार नोंदवली तर लोकसंख्येची अचूक गणना होईल आणि आरक्षणाचा वाटा सुरक्षित राहील. सद्यस्थितीत घटनात्मक प्रतिनिधित्व सुरक्षित ठेवण्याचा हाच एक प्रॅक्टिकल मार्ग असल्याचे लेखकाचं मत आहे. हा 59चा आकडा बघा. हा आकडा फक्त महाराष्ट्रातील अनुसूचित जातींची संख्या दाखवतो आणि संपूर्ण भारतात ही संख्या किती आहे माहितीये? तब्बल 1028. हे आपल्याला दाखवून देतं की भारतीय आरक्षणाची आणि जनगणनेची ही नोकरशाही यंत्रणा किती अवाढ्य आणि गुंतागुंतीची आहे. या अशा विशाल यंत्रणेत आपला वाटा टिकवून ठेवण्यासाठी अचूक कायदेशीर नोंदणी करणं किती अनिवार्य आहे हे यावरून अगदी स्पष्ट होतं. तर या सगळ्या विश्लेषणाचा नेमका अर्थ काय काढायचा? लेखकाने एक सोपा 3 टप्प्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन सुचवलाय. 1. सध्याचा घटनात्मक कायदा जसा आहे तसा मान्य करा. 2. आगामी जनगणनेतील तात्काळ नुकसान टाळण्यासाठी महार अशी कायदेशीर नोंद करा. आणि 3. धर्मांतरित बौद्ध या स्वतंत्र ओळखीला कायदेशीर मान्यता मिळवून देण्यासाठीचा लढा मात्र अविरत सुरू ठेवा. थोडक्यात सांगायचं तर ध्येय सोडू नका, पण वर्तमानात व्यावहारिक बना. आपण या विश्लेषणाच्या अगदी शेवटी आलोय, पण जाता जाता एक खूप मोठा आणि गहन प्रश्न उरतो. घटनात्मक ओळख आणि नोकरशाहीचं हे कठोर वास्तव यांचा शेवटी कसा मेळ बसेल? वैचारिक ओळख विरुद्ध सरकारी कागदपत्रांची आवश्यकता यांच्यातील हा गुंतागुंतीचा लढा भविष्यात कोणतं वळण घेईल हे पाहणं केवळ औत्सुक्याचं नाही, तर एका संपूर्ण समाजाच्या अधिकारांचं भवितव्य ठरवणारं असेल. विचार नक्की करा.